नमस्कार मित्रांनो, मी आहे अनिकेत आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याकडे रेसिपी होणार आहे. कोवळा जेव्हा फणस लागतो ना, तेव्हा त्याला कुयरी म्हणतात. त्याची पूस भाजी करतात. तर ती आपण करणार आहोत. माझ्यासोबत आहे गजा. गजा हाय कर जरा. तर गजाने हाय केलेला आहे आणि आपण व्हिडिओला सुरुवात करायची आहे. तर गाईज हा बघा कोयता घेतला आहे आणि हा तेल कशासाठी तर चिक असतो याला. हा बघू शकता, बघा पांढरा चिक कसा आहे. तो हाताला वगैरे चिकटतो, त्याच्यामुळे आपण तेल वापरायचं आहे. तर आधी कोयतीला तेल लावून घेतो. तेल कमीच लावतो, नाहीतर आजी माझं तेल बाहेर काढीत. कोयरी बघा किती कवळी आहे बघा. ही अशी कवळी घ्यायची, तर हिचे काप काढायला लागतील. मस्त आली. आता जवळजवळ अर्धा तास चुलीवर ठेवलाय आणि आता बघा मस्तपैकी उकळी आली आहे. ही शिजून झालेली आहेत. आता हे एकदम नरम झाले आहेत. तर आता आपण बाजूचे हे जे आहे ना, हे जे आहे ना ते कापून घेणार आहोत. तर आता गजा दाखवेल आपली प्रोसेस कशी आहे ती. उकडलेली गरम आहे खूप. तर आता ही सालं वगैरे काढून झालेली आहेत वरची आणि आता आपण टाकणार आहे त्याच्यात शिजायला. अजून हे आधीचे टाकले होते जराशे. आता आपली भाजी मस्तपैकी शिजली आहे आणि आता मी इकडे कुस्करून घेतली आहे. तर आता गॅसवर आम्ही आता इथे कढई ठेवलेली आहे. आता त्या भाजीत हळद, तिखट आणि गरम मसाला टाकून घेतलाय वरनं. नंतर कढईत तेल वतून घ्यायचं आहे. सोबत इकडे एक कांदा आणि 2 मिरच्या कापून घ्यायच्या आहेत. आता तेल गरम झालं आहे, तसं आता मोहरी टाकून घ्यायची आहे. आता भाजी हलक्या हातावर जराशी मिक्स करून घ्यायची आहे, जशी पालित्यान करताय ना तशी. आता कांदा आणि मिरची मस्तपैकी भाजून घ्यायची आहे, तेलात टाकून घ्यायची आहे. कांदा मिरची गुलाबी होईल तसा मस्तपैकी भाजी अशी त्याच्यात टाकून घ्यायची आहे. आता भाजीच काय जास्त वेळ लागणार नाही, फक्त आता अशी जरा ढवळायला लागेल आणि 5 मिनिटांनी आपली भाजी रेडी होईल. तर आता रेडी झालेली आहे आपली भाजी आणि आता मला टेस्ट करायला मम्मी देते. एक नंबर झाली आहे भाजी, एक नंबर. तुम्ही पण या खायला. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय आणि अशीच रेसिपी जर बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा.